नमस्कार. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहोत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक. 100 कोटी रुपयाच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देण्यास नकार देताच ईडीचे पथक केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. केजरीवाल यांचा सुमारे 2 तास जबाब नोंदविल्यानंतर त्यांना अटक करून ईडीच्या मुख्यालयात नेण्यात आले. केजरीवाल यांनी BRSच्या नेत्या के कविता, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह मद्यधोरण घोटाळ्याचे कारस्थान रचल्याचा ईडीचा आरोप आहे. केजरीवाल यांची अटक रद्द करण्यासाठी त्यांच्या विधी सल्लागारांनी रात्री उशिरापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्टर कार्यालयात अर्ज दाखल केला. दिल्ली पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहोचताच दिल्ली पोलीस आणि जलद कृती दलाच्या जवानांसह कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला. तसेच ईडीच्या कार्यालय परिसरात दिल्ली पोलिसांनी जमावबंदीचे आदेश देखील लागू केले आहे. मात्र ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी केजरीवाल यांचे समर्थक मोठ्या संख्येने या परिसरात पोहोचले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. लोकशाही संपवण्याचा कट. अरविंद केजरीवाल यांना अटक करून भाजप सत्तेसाठी कोणतीही पातळी गाठू शकते हे स्पष्ट होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तर ही कारवाई लोकशाही संपवण्याचा कट आहे असल्याचा आरोप झारखंड मुक्ती मोर्चाने केलेला आहे. तरी इतकी घटना घडल्यानंतरही ते राजीनामा देणार नाही अशी माहिती समोर येत आहे. केजरीवाल यांना अटक झाली तरी ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही, ते तुरुंगातून सरकार चालवतील अशी चर्चा देखील सुरू आहे. त्यास विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी दुजोरा दिला आहे. मात्र झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर त्यांनी राजीनामा मात्र दिला होता.